महाराष्ट्रामध्ये कॅमेरे स्टार्ट करे महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि 20 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे। या निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी अशा पद्धतीचा मोठा संघर्ष जरी असला तरी ही जी निवडणूक आहे ही निवडणूक महायुतीसाठी अत्यंत सोपी निवडणूक आहे। कारण लोकसभेच्या त्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संविधान बदललं जाणार आहे, आरक्षण जाणार आहे, मुस्लिमांना इथून पळवून लावणार आहेत, अशा पद्धतीच्या चुकीच्या ज्या अफवा आहेत त्या पसरवण्यात आल्या आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये आमचं मोठं नुकसान झालं। एक तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 40पर्यंत जागा येतील अशी आम्हाला अपेक्षा होती, पण 17 जागावरतीच आम्हाला समाधान मानावं लागलं। पण त्या महाराष्ट्रामध्ये झालेले मतदान आहे, त्या मतदानामध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणामध्ये मतदान झालेलं आहे। म्हणजे महाविकास आघाडीच्या जागा जरी 30 निवडून आलेल्या असल्या तरीसुद्धा आम्हाला झालेलं मतदान त्यांच्या मागे पुढंच आहे। त्यामुळं या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या आता 10 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या विकासाला गती आलेली आहे। महाराष्ट्राच्या विकासामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फंडिंग केंद्राकडून झालेलं आहे। मेट्रो ट्रेन असेल, रेल्वे असेल, इतर इरिगेशनचे प्रोजेक्ट असतील, उद्योग असतील, अशा अनेक क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीची प्रगती झालेली आहे। आणि माननीय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालचं जे महायुतीचं सरकार आहे, या सरकारने लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेचा अत्यंत चांगला फायदा आम्हाला या निवडणुकीत होईल असं आम्हाला अपेक्षा आहे। आणि गेल्या 10 वर्षांमध्ये झालेली प्रगती जी आहे ती प्रगती पाहता ही निवडणूक डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावरती होणार आहे। या वेळेला संविधान बदललं जाणार आहे ही भूमिका जरी मांडली गेली तरी त्याचा लोकांवरती परिणाम होणार नाही। त्यामुळे महायुतीला 170पर्यंत जागा मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। एक जर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जो पक्ष आहे ते छोटा पक्ष असला तरी माझा जो अपक्ष आहे तो खेड्यापाड्यामध्ये, शहरामध्ये, वस्तीमध्ये माझा पक्ष आहे। माझ्या पक्षाला 4-5 जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा होती, पण रिपब्लिकन पक्षाला फक्त 1च जागा मिळालेली आहे आणि त्यामुळं आमच्या समाजामध्ये मोठी नाराजी होती, कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी होती। पण मी त्यांना समजावून सांगितलेलं आहे की नरेंद्र मोदींनी आपणाला केंद्रामध्ये मंत्रिपद दिलेलं आहे, त्या मंत्रिपदाचा फायदा सर्वसामान्य माणसांच्यासाठी आपण करतो आहोत आणि त्यामुळे आपणाला महायुतीसोबतच राहणं अत्यंत आवश्यक आहे। बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मजबूत करण्याची भूमिका नरेंद्र मोदींची आहे आणि त्यामुळे आपल्याला महायुतीसोबतच राहिलं पाहिजे। पण आम्हाला जागा जरी एकच मिळालेली असली तरी आम्हाला एक MLC जी आहे ती देण्याचं आश्वासन माननीय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं सत्ता आल्यानंतर रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळामध्ये संधी मिळेल असा विश्वास त्यांनी दिलेला आहे। त्याचबरोबर काय महामंडळ असतील, इतर काय सत्तेचा सहभाग असेल तो सहभाग देण्याचंही मान्य केलेलं आहे। त्याचबरोबर लवकरच ज्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका येणार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा रिपब्लिकन पक्षाला वाटा मिळावा अशा पद्धतीची भूमिका आम्ही मांडलेली आहे आणि त्याला माननीय देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्याला मान्यता दिलेली आहे। त्यामुळं माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याचं ठरवलेलं आहे। अजून काही जागांवरती वाद असलाही तरी तो वाद लवकरात लवकर मिटवावा। यावेळेला बंडखोरी मात्र मोठ्या प्रमाणात झालेली आहे, सगळ्याच पक्षामध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि अनेक आघाड्या महाराष्ट्रामध्ये या निवडणुकीमध्ये उतरलेल्या आहेत। एका बाजूला एक 3री आघाडी आहे, 4थी आघाडी आहे, 5वी आघाडी आहे, 6वी आघाडी आहे, अशा अनेक आघाड्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी उमेदवार उभे केलेले आहेत। त्यामुळं आम्हाला या निवडणुकीमध्ये चांगला फायदा होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि महायुतीचं सरकार नक्की येईल असा मला पूर्णपणे विश्वास आहे। माझा पक्ष जो आहे तो महायुतीच्या पाठीची ताकदीने उभा राहणार आहे
आणि महाराष्ट्रामध्ये दलित बहुजनांचं जे वोटिंग आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला मिळेल अशी मला पूर्णपणे अपेक्षा आहे. आठवले साहेब, एबीपी माझाच्या कार्यक्रमामध्ये राज ठाकरे असं म्हणाले की रामदास आठवलेंसारखा मंत्री होण्यापेक्षा मी माझा पक्ष बंद करेन, असं ते म्हणाले. रामदास आठवलेंसारखा मंत्री होण्यापेक्षा मी माझा पक्ष बंद करेन रामदास आठवलेंसारखे मंत्री झाले तर, असं राज ठाकरे बोलले एबीपी माझाच्या कार्यक्रमात. मला असं वाटतं की राज ठाकरे एका पक्षाचे नेते आहेत आणि आता मी काय त्यांच्या विरोधामध्ये कधी बोलत नाही आहे. माझी वैचारिक भूमिका असते, परंतु माझ्यासारखा मंत्री बनला तर माझ्यासारखा माणूस काय त्यांच्या पक्षामध्ये जाणार नाही आहे. माझा पक्ष वेगळा पक्ष आहे आणि मला जे मंत्रिपद मिळालेलं आहे ते मी गेली अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये राबलेलो आहे. महाराष्ट्रामध्ये गावागावाशी माझा संपर्क आहे. मी संघटन पॅंथरच्या काळापासून उभं केलेलं आहे आणि माझ्या पाठीमागे कार्यकर्त्यांची एक जबरदस्त फळी आहे. ठीक आहे की माझा पक्ष गरिबांचा पक्ष आहे, छोटा पक्ष आहे, पण इमानदार असणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळं मला वाटतं की राज ठाकरे काय बोलले असतील त्यांना बोलू द्या, पण माझ्यासारखा मंत्री होण्यापेक्षा माझा पक्ष बंद करेन असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर जर मी मंत्री झालेलो आहे तर राज ठाकरे यांनी आपला पक्ष बंद करावा अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे. आठवले साहेब, ही जी विधानसभा निवडणूक आहे आता हिंदी सांगतो मग. आठवले साहेब, ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये भाजपमधून 17 उमेदवार जे आहेत विविध पक्षामध्ये महायुतीमध्ये देण्यात आले. तुमच्या पक्षामध्ये देखील भाजपमधून आलेला उमेदवार आहे, राष्ट्रवादीमध्ये देखील 4 आहेत, शिंदेच्या शिवसेनेमध्ये तर 12 उमेदवार भाजपमधून आलेले आहेत. मूळ पक्ष म्हणून जो कार्यकर्ता असतो त्याला यामुळे संधी मिळत नाही, ते नाराज होतात. ही गोष्ट खरी आहे की जो मूळ पक्ष आहे त्या मूळ पक्षातल्या लोकांना तिकीटं मिळाली पाहिजे. नवीन आलेल्या लोकांना तिकीटं दिली तर कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरते आणि त्यामुळं मला असं वाटतं की मूळ पक्षातल्या लोकांना तिकीटं मिळावीत अशी माझी भूमिका आहे. पण ती संधी मला मिळाली नाही. मी प्रयत्न करत होतो. उमरखेडची जागा आहे, केजची जागा आहे, श्रीरामपूरची जागा आहे, मुंबईमधली धारावी व चेंबूरची जागा आहे, त्यानंतर देगलूरची जागा आहे, पुण्यामधली कॅन्टॉन्मेंटची किंवा पिंपरीची जागा आहे. अशा पद्धतीच्या जागा मी मागितल्या होत्या आणि त्या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांना मी संधी देणार होतो, पण माझ्या पक्षाकडं महायुतीच्या नेत्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. तरीही माझा पक्ष जो आहे या जरी अडचणी असल्या तरी माझ्या पक्षाने निर्णय घेतलेला आहे की आपल्याला महायुतीसोबत राहणं अत्यंत आवश्यक आहे आणि मी महायुतीसोबत आहे. तुमच्या पक्षात नाराजी आहे का? कारण लोकसभेला पण तुमच्या पक्षाकडे दुर्लक्ष झालं आणि आंबेडकरी समाजाची मतं मिळाली नाही महायुतीला असं दिसलं. नाही, मला असं वाटतं की आंबेडकरी समाजाची मतं मिळालेली आहेत. अजिबात मिळाली नाही आहे, पण संविधान बदलणार अशा प्रचारामुळं आमच्या मतदारांवरती मोठा फरक पडलेला होता. ही गोष्ट खरी आहे, पण आमच्या महायुतीचे 17 उमेदवार निवडून आलेले आहेत, त्याच्यामध्ये दलित आणि बौद्धांची मतं आहेत. त्याचबरोबर जरी निवडणूक हरलेली असली आमचे महायुतीचे उमेदवार तरी त्यांनाही 4-4, 5-5 लाख मतं मिळालेली आहेत. त्याच्यामध्ये आमच्या मतांचा वाटा आहे. पण आपण जे सांगताय त्या पद्धतीनं नाराजी मागच्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये होती, पण यावेळेला आमच्या पक्षाला जागा न सोडल्यामुळे नाराजी आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. पण सत्तेचा सहभाग तरी आम्हाला मिळावा ही त्यांची अपेक्षा आहे. उद्या जे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये आम्हाला संधी मिळावी अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा महायुतीचे नेते दूर करतील अशी मला पूर्णपणे खात्री आहे. शायना एनसी यांना अरविंद सावंत उद्देशून म्हणाले की शायना एनसी इम्पोर्टेड माल आहे. मला असं वाटतं की अरविंद सावंत हे तसे चांगले कल्चर असणारे अशा पद्धतीचे खासदार आहे. गेली 2014 पासून ते 14, 19 आणि 24ला तिसऱ्यांदा निवडून आलेले आहे. ते सच्चे शिवसैनिक आहेत. बाळासाहेबांच्या तालमीत ते तयार झालेले आहे आणि माननीय उद्धव ठाकरे यांच्यासोबत ती आहे. तर शायना एनसी जी आहे ती BJPची लीडर आहे, पण आता ती शिवसेनेच्या तिकिटावर वरळीमध्ये उभी आहे. तर तिला माल वगैरे म्हणणं मला वाटतं की हे फार गंभीर अशा पद्धतीची बाब आहे. आणि शायना एनसी ही तशी ॲक्टिव्ह असणारी सोशल वर्कर आहे. तिचे वडील जे थोडा समा होते ते सुद्धा शरीफ होते मुंबईचे आणि ती अनेक वर्षांपासून ती काम करते आहे. तर तिचा असा अपमान करणं म्हणजे सगळ्या महिलांचा अपमान आहे.
त्यामुळे मला असं वाटतं की उद्धव ठाकरे आणि अरविंद सावंत यांच्यावर कारवाई करावी आणि महिला आयोगाने सुद्धा इकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे की अशा पद्धतीचं वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवरती कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं अशी वक्तव्य होऊ नयेत अशी आमची अपेक्षा आहे. साहेब, तुम्ही म्हणतात की पारदर्शी सरकार आहे. गेल्या 10 वर्षापासून मोदी सरकारच्या नेतृत्वामध्ये भ्रष्टाचार कमी झाला. मात्र त्याच दरम्यान जनतेच्या मनात हा प्रश्न आहे की आमदारांची जी संपत्ती महाराष्ट्रामध्ये वाढलेली, खास करून सत्ताधारी पक्षाची, ती चिंतेची बाब आहे. नागरिक याच्याबद्दल चिंता व्यक्त करतायत की अनेक आमदारांची संपत्ती ही 300, 400, 500 कोटींनी वाढलेली आहे. याकडे कसं बघतात? जनतेमध्ये नाराजी आहे. मला वाटतं की संपत्ती वाढलेली आहे म्हणजे आता एक तर प्रत्येकाला उद्योगधंदे करण्याचा अधिकार आहे आणि त्या उद्योगधंद्यांमुळे काय लोकांची संपत्ती वाढलेली असली तरी त्या उद्योगामध्ये अनेक लोकांना रोजगार मिळालेला आहे. रोजगार निर्मितीसाठी उद्योगांची आवश्यकता असते आणि ज्यांच्याकडे थोडं मेरिट आहे अशा पद्धतीचे लोक उद्योग टाकत असतात. त्यामुळं एकतर धीरूभाई अंबानीसारखे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले ते होते, पण आता त्यांची रिलायन्स कंपनी ही भारतामध्ये जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. त्या कंपनीने लाखो लोकांना रोजगार दिलेला आहे. त्यामुळं पण संपत्ती एकदम फार वाढवली पाहिजे असं या मताचा मी अजिबात नाही आहे. म्हणजे संपत्ती ही काही लिमिटेड असावी. आपल्याला आपलं घर चालवण्यासाठी, आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी, आपल्याला गाडी घोडा आहे यासाठी आपल्याला संपत्ती असायला हरकत नाही. पण ती फार संपत्ती वाढवण्याचा प्रयत्न करणं योग्य नाही. पण एखाद्या बिझनेसमध्ये काही लोक उतरले तर त्यांची संपत्ती वाढते. आपण या कालच्या या रेकॉर्ड पाहिलेलं आहे. फार संपत्ती वाढवू नये असं माझं मत आहे. पण सत्ताधारी आमदारांची संपत्ती वाढते, विरोधी पक्षातल्या आमदारांची वाढत नाही. असा कोणता बिझनेस सत्ताधारी करतात आणि त्यांचे पैसे वाढतात? नाही, सत्ताधाऱ्यांची वाढते असं नाही आहे. म्हणजे दुसरे विरोधी पक्षामधले आमदार आहेत ते पूर्वी सत्तेमध्ये होते आणि सत्तेत ते नसलेही तरी त्यांचे उद्योगधंदे आहेतच. म्हणजे जे निवडणुका लढतात अशा लोकांचे उद्योगधंदे आपापले आहेतच. त्यामुळं त्यांची संपत्ती अजिबात वाढलेली नाही असं काही मला पाहायला मिळालेलं नाही आहे. त्यामुळं त्यांची संपत्ती आहे, पण कोणाची असो पण ती फार संपत्ती वाढवू नये असं आपलं मत आहे. हाँ, तो महाराष्ट्र में विधानसभा का चुनाव घोषित हो चुका है और 20 नवंबर को चुनाव की तारीख है, डेट है. तो महाराष्ट्र में महायुति और महाविकास आघाड़ी ये दोनों महायुति और महाविकास आघाड़ी में बहुत बड़ा संघर्ष है. महाविकास आघाड़ी ने लोकसभा के चुनाव में संविधान बदलेगा, आरक्षण निकाला जाएगा, मुस्लिमों को यहाँ से भगा दिया जाएगा, इसी तरह का प्रचार करने के कारण हमारे वोटों पर काफ़ी इफेक्ट हो गया था और इसीलिए 40 तक सीटें हमको मिलनी चाहिए, इनसे हमारी अपेक्षा थी आउट ऑफ 48 में से. लेकिन लोकसभा के चुनाव में हमें बहुत बड़ा नुकसान हुआ और उसका कारण संविधान बदलेगा और जो मैंने अभी विषय बताए. लेकिन इस चुनाव में वो मुद्दे नहीं चलेंगे. ये मुद्दे इस इलेक्शन में डेवलपमेंट के मुद्दे चलेंगे, इस इलेक्शन में लाडली बहना का मुद्दा चलेगा, इस इलेक्शन में मेट्रो ट्रेन कहीं से आ गई है और रेल में कैसा सुधार हुआ है, रोड का डेवलपमेंट कितना हुआ है और बाकी के क्षेत्रों में कैसी प्रगति हो चुकी है, उद्योगों में कैसी प्रगति हो चुकी है, इरिगेशन में कितनी प्रगति हो चुकी है, किसानों को कितना फायदा हुआ है. तो ऐसे मुद्दों पर ये चुनाव होने वाला है और इसीलिए मुझे लगता है कि महाराष्ट्र में जो महायुति है, इस महायुति में बीजेपी है, शिवसेना है, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी है, आरपीआई है और भी कई हमारे मित्र दल है. तो हम सब लोग मिलकर ये चुनाव लड़ रहे हैं और 288 सीटों में से हमें कम से कम 170 तक सीटें मिलेगी, ऐसा हमें पूरा विश्वास है. क्योंकि नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में देश विकास की दिशा से आगे बढ़ रहा है, देश एक ऊंचाई तक पहुंच रहा है. 247 का विजन हमारा है कि देश को हमें एक नंबर पर पहुंचाना है. यहाँ का जो गरीब आदमी है 10 सालों में कम से कम 25 करोड़ लोग गरीबी रेखा के ऊपर आए हैं. इस 5 सालों में भी हमारा मकसद है कि भाई और भी गरीबी हटाने का काम हम करते रहेंगे. किसानों की तरफ हम ज़्यादा ध्यान देंगे, युवाओं को अलग अलग तरीके से मदद करेंगे, महिलाओं के लिए भी और भी अनेक योजना इम्प्लीमेंट करेंगे. तो और दलित है, आदिवासी है, ओबीसी है, जनरल कैटेगरी के लोग हैं, सभी लोगों के लिए हम काम करते रहेंगे. इसीलिए हमें पूरा महाराष्ट्र के चुनाव में विश्वास है
कि हमारी महायुति जो है ये महायुति अच्छे वोटों से चुनकर आएगी और सरकार हमारी बनेगी। कोई भी कुछ भी बोले, लेकिन ये काले पत्थर की रेखा है कि हमारी सरकार मतलब महाराष्ट्र में जरूर आएगी और मेरे पार्टी को सत्ता में भागीदारी वहाँ में मिलेगी। मेरे पार्टी को जितनी सीटें मिलनी चाहिए थी उतनी मिली नहीं है, एक ही सीट हमको छोड़ दी है, लेकिन हमारे पार्टी को 4-5 सीटें मिलने की आवश्यकता थी। मेरे पार्टी के कार्यकर्ताओं में काफ़ी नाराज़गी थी कि भाई हम महायुति के साथ इतने दिलदार ईमानदारी से काम करते हैं, नरेंद्र मोदी जी के नेतृत्व को मानकर हम यहाँ काम कर रहे हैं, बाबा साहब अम्बेडकर जी का मिशन आगे ले जा रहे हैं, लेकिन हमारे तरफ ध्यान नहीं दिया जाता है। तो इसीलिए कार्यकर्ताओं में नाराज़गी थी, लेकिन मैंने सभी कार्यकर्ताओं को समझाया है कि अपने को महायुति के साथ रहने की आवश्यकता है और महायुति को मजबूत करने की जिम्मेदारी हम लोगों पर है। महायुति को सत्ता पर लाने के लिए हमारा दलित बौद्ध समाज का जो वोटिंग है ये अच्छी संख्या में महायुति को मिलेगा और महायुति सत्ता में आएगी, ऐसा हमें पूरा विश्वास है। सर, आरपीआई की क्या रणनीति है इंडिविजुअली एज ए पार्टी महाराष्ट्र चुनाव को लेकर? महायुति तो चुनाव लड़ रही है सर, लेकिन आरपीआई की क्या रणनीति है महाराष्ट्र चुनाव को लेकर? आरपीआई की रणनीति ये है कि भाई जिस तरह महाराष्ट्र को डेवलपमेंट के दिशा से आगे बढ़ाने के लिए मोदी साहब जो काम कर रहे हैं, तो उनका विजन क्या है वो हम लोगों के सामने रखेंगे। तो दलित समाज है, इस दलित समाज पर जो अन्याय होता है, इस अन्याय को खत्म करने के लिए कोई योजना महाराष्ट्र सरकार ने बनाने की आवश्यकता है। आज भी मतलब कानून तो बना है, मतलब कास्टिज्म खत्म करने का कानून तो बन चुका है, लेकिन आज भी गांव-गांव में दलित पर अत्याचार होते हैं। आज भी गांव-गांव में कुछ मंदिरों में वहाँ प्रवेश नहीं मिलता है और इसीलिए मतलब अगर कोई घोड़े पर बैठकर अगर कोई बारात निकालता है तो उसको भी विरोध किया जाता है। तो ऐसे कुछ मुद्दे हैं, इसीलिए सोशल इक्वालिटी के लिए हम सब लोगों को काम करने की आवश्यकता है और दलितों को मतलब गांव में खेती के लिए जमीन मिलनी चाहिए। हमारी पार्टी की मांग है कि हर फैमिली को 5 एकड़ जमीन मिलती है तो शहरों में आने की संख्या कम हो जाएगी। शहरों में जो स्लम्स बढ़ते जा रहे हैं तो उसका कारण ये है कि गांव में रोजगार नहीं मिलता है और इसीलिए मतलब गांव में रहने वाले दलितों को और भूमिहीन लोगों को जमीन का बंटवारा किया जाता है तो उनको वहाँ ही अपना एग्रीकल्चर में अपना गुजारा करने का मौका मिलेगा। तो ये भी हमारी मांग है। हमारी दूसरी भी मांग ये है कि जो मागासवर्गीय बैकवर्ड क्लास के जो महामंडल है, आर्थिक विकास महामंडल है, उनका कर्जा माफ करना चाहिए, ये भी हमारी मांग है। मुंबई में जो सारी स्कीम चल रही है स्लम रीडेवलपमेंट अथॉरिटी, वहाँ स्लम में रहने वाले लोगों को पक्का मकान मिलता है फ्री में, लेकिन वो 300 फीट का ही मिलता है, तो मकान बहुत छोटा है, तो 450 स्क्वायर फीट का मकान हमें मिलना चाहिए, ये भी हमारी मांग है। और 2014 में जिन लोगों ने वोटिंग किया है ऐसे लोगों का जो झोपड़ा है उसको रेगुलर करना चाहिए, ये भी हमारी मांग है। तो इसी तरह काफ़ी हमारी मांगे हैं। हम तो सरकार जो हमारे महायुति के नेता है उनको हमने हमारा मेमोरेंडम में दे दिया है, तो उसके मुताबिक जरूर हमारा इस मुद्दों को लेकर हम इस चुनाव में प्रचार करेंगे और दलितों का जो वोट है ये महायुति की तरफ लाने में हमको काफ़ी सफलता मिलेगी। आपने कहा कि आपको कहा कि 5 सीटें आपने मांगी थी, एक ही सीट मिला। देखा गया कि करीब 35 बागी उम्मीदवार खड़े हैं मैदान में महायुति के ऑफिशियल कैंडिडेट के खिलाफ। तो आपको नहीं लगता कि जो ये बागी उम्मीदवार हैं डैमेज कर सकते हैं आपकी पूरी महायुति की संभावना को महाराष्ट्र में? हाँ, तो आपने सवाल किया है, बात सही है कि इस वक्त मतलब खाली महायुति में नहीं, महाविकास आघाड़ी में भी काफ़ी बंडखोर कैंडिडेट खड़े हैं। महायुति में भी ऐसे कैंडिडेट है। अभी मेरे पार्टी ने 4-5 सीटें मांगी थी, लेकिन बीजेपी की डिफिकल्टी मुझे ये नज़र आती है कि माननीय एकनाथ शिंदे जी और माननीय अजीत दादा पवार जी, ये थोड़ी बड़ी पार्टियां है। एकनाथ शिंदे जी 50 एमएलए को लेकर बीजेपी के साथ आए थे। अजीत दादा पवार कम से कम 41-42 एमएलए को लेकर हमारे साथ आए थे। इसीलिए मतलब उनके तरफ ज़्यादा ध्यान देने का प्रयत्न बीजेपी का है। इसीलिए बीजेपी को लगता है कि भाई आठवले जी मंत्री है वो तो हमको छोड़ेंगे नहीं, और आठवले को कुछ दिया ना दिया तो भी हमारे साथ रहने वाले हैं।
ऐसा कुछ भावना उन लोगों की है, तो मुझे आनंद है कि भाई मेरे ऊपर उनका इतना विश्वास है। लेकिन खाली विश्वास रखने से काम नहीं चलेगा, कुछ सीटें हमको भी देनी चाहिए। मुझे पार्टी चलानी है, मेरे कार्यकर्ताओं को भी मुझे मतलब मजबूत करने की आवश्यकता है। तो इसीलिए मुझे लगता है कि रिबेल्स कैंडिडेट की संख्या काफ़ी है। अभी 4 तारीख तक रिबेल्स बहुत सारे अपने उम्मीदवारी पीछे ले लेंगे, लेकिन इस वक्त बहुत सारे उम्मीदवार खड़े, बात सही है। और बीजेपी में भी ज़्यादा जो रिबेल की संख्या बढ़ गई है, तो लेकिन अभी 4 तारीख को विड्रॉल की डेट है, तो 4 तारीख तक सभी लोग अपने अपने फॉर्म पीछे ले गए, ऐसा हमें पूरा विश्वास है। और महायुति की सत्ता लाने के लिए मुझे लगता है कि रिबेल कैंडिडेट ने अपना उम्मीदवारी पीछे लेना चाहिए और जो अधिकृत उम्मीदवार है उसका सपोर्ट करना चाहिए। सर, साइना एनसी को लेकर के शिवसेना नेता ने बहुत आपत्तिजनक बयान दिया है। क्या आपको लगता है कि जो चुनाव के समय इस तरह की बयानबाजी ठीक है? मुझे लगता है कि चुनाव के वक्त हो या चुनाव वक्त ना भी हो, लेकिन ऐसा स्टेटमेंट करना ठीक नहीं है। अरविंद सावंत जी शिवसेना के उद्धव ठाकरे जी के 3 बार चुनकर आए हुए मेंबर ऑफ पार्लियामेंट है दक्षिण मुंबई से, और दक्षिण मुंबई में वर्ली विधानसभा क्षेत्र आता है जहाँ से आदित्य ठाकरे चुनाव लड़ रहे हैं। तो अभी उनको डर लग रहा है कि भाई नहीं वो वर्ली मुंबई, तो जो मुंबा देवी जो विधानसभा क्षेत्र है, तो मुंबा देवी से साइना एनसी को टिकट दे दिया है। वो एनसी बीजेपी की है, लेकिन शायद वो मतलब वहाँ से चुनाव लड़ रही है। लेकिन अरविंद सावंत जी ने कुछ जो गलत बयान दिया है, उससे सभी महिलाओं का अपमान उन्होंने किया है, इसलिए उनके ऊपर महिला कमीशन ने भी इसमें ऑब्जेक्शन ले लिया है। और अरविंद सावंत जी पर इसके संबंध में कार्रवाई होनी चाहिए। और किसी नेता ने किसी महिला का अपमान करने की भूमिका रखना ये बहुत बड़ा गलत काम है, और इसी तरह की बयानबाजी बिल्कुल नहीं करनी चाहिए। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।